प्रत्येक मनुष्य प्राण्याला कुंडलिनी शक्ती ही निसर्गाने दिलेली आहे. ती फक्त आपल्याला जागृत करायची असते आणि तिचा वापर करायचा असतो. कशा प्रकारे जागृत केली जाते? आज्ञाचक्र आहे, तिथे तुम्हाला ट्विचिंग झाल्यासारखं होतं. बऱ्याच वेळेस तुम्ही मंदिरात जातात, त्यावेळेस तुमच्या अंगावर शहारे येतात. काही लोक ना आध्यात्मिक गोष्टी जास्त करतात. मग कुंडली जागरण आणि आध्यात्मिक जागरण या दोघांचं काय फरक आहे? कुंडलिनी जागरण केल्यावर अध्यात्म जे आहे ती खूप छान पद्धतीने तुमचं व्हायला लागतं. नॉर्मल व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार जर 10 वर्ष लागत असतील किंवा 5 वर्ष लागत असतील, पण तेच जर कुंडलिनी शक्ती जागृत असेल आणि ती साधना जर केली तर तुमचं 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये ती साधना तुमची पूर्णत्वाला जाऊन ती तुम्ही यूज करू शकता. कुंडली जागरण हे गुरुच्या साह्याने केली जाते की आपणही करू शकतो? नाही, तुम्हाला ही खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कुंडलिनी जागरण कधीही एकट्यात करू नये. ज्या ठिकाणी आपण कुंडली जागरण करण्यासाठी जातो, काही लोक तिथे गेल्यानंतर घाबरतात, मग त्यांची कुंडली ऍक्टिव्ह होते. सगळ्यात पहिला तर प्रश्न असा विचारायचा होता की कुंडलिनी जागरण म्हणजे काय असतं? कुंडलिनी जागरण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मूलाधार चक्राजवळ एक शक्ती असते, जी तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेली असते आणि ती जागृत करणं, जे ओरा आहे ते वाढवणं, चक्र बॅलन्स करणं आणि इडा पिंगला सुषुम्ना नाडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं, ते आपण पंप करून सहस्रारपर्यंत पोहोचवतो. त्याला म्हणतात की कुंडलिनी शक्ती जागृत करणं. कुंडलिनी जागरण हे सगळे ऑल ओव्हर लोकांची होती की काही लोकांची होतीच? प्रत्येक मनुष्य प्राण्याला कुंडलिनी शक्ती ही निसर्गाने दिलेली आहे. ती फक्त आपल्याला जागृत करायची असते आणि तिचा वापर करायचा असतो. कशा प्रकारे जागृत केली जाते? याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. कोणी योगामार्फत करतं, कोणी हठ योगामार्फत करतं, कोणी योग आसनं असतात, श्वासाचे प्रकार असतात, ध्यानधारणा असते, जप असतात, मेडिटेशन असतं. अशा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, त्याच्याने तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. कुंडलिनी जागृत होण्यापूर्वी किंवा जागृत होते म्हणतो आपण, पण त्यापूर्वी काही असं शरीरामध्ये बदल किंवा काही चेंजेस आढळतात? बदल म्हणण्यापेक्षा तुमचं जे आज्ञाचक्र आहे तिथे तुम्हाला ट्विचिंग झाल्यासारखं होतं. बऱ्याच वेळेस तुम्ही मंदिरात जातात, त्यावेळेस तुमच्या अंगावर शहारे येतात किंवा खूप गार गरम असं तुम्हाला वातावरण जे जाणवायला लागतं. विशिष्ट पद्धतीचं एनर्जी जी आहे ती तुमच्या सहस्रार जवळ येते. तुमच्या शरीराच्या अवतीभोवती जो काही ओरा असतो तिथे एक विशिष्ट प्रकारचं वलय तुम्हाला समजायला लागतं. काहीतरी एनर्जी जी आहे ती अट्रॅक्ट करते आणि माझ्याकडे पण काहीतरी सुप्त स्वरूपात एनर्जी आहे ती कनेक्ट करायचा एकमेकांना प्रयत्न करतात. ह्या पद्धतीने तुम्हाला ते जाणवायला लागतं. काही लोक ना आध्यात्मिक गोष्टी जास्त करतात. मग कुंडली जागरण आणि आध्यात्मिक जागरण या दोघांचं काय फरक आहे? कुंडलिनी जागरण केल्यावर अध्यात्म जे आहे ते खूप छान पद्धतीने तुमचं व्हायला लागतं. थोडक्यात काय की ज्या काही तुमच्या सुप्त इच्छा असतात, ज्या चांगल्या इच्छा असतात त्या तुमच्या पूर्णत्वाकडे जायला लागतात आणि अध्यात्मामध्ये तुम्हाला जी प्रगती आहे ती कुंडलिनी जागरण केल्यावर खूप तुमची फास्ट होत असते. दोघांमध्ये डिफरन्स असा काय? डिफरन्स असा नाहीये. कुंडलिनी शक्ती ज्याची जागृत नसते, जर एखादी साधना एखाद्या व्यक्तीला करायची आहे, साधना ती प्राप्त करून घ्यायची आहे, तर नॉर्मल व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार जर 10 वर्ष लागत असतील किंवा 5 वर्ष लागत असतील, पण तेच जर कुंडलिनी शक्ती जागृत असेल आणि ती साधना जर केली तर तुमचं 6 महिन्यात किंवा वर्षभरामध्ये ती साधना तुमची पूर्णत्वाला जाऊन ती तुम्ही यूज करू शकता. तुमचा कालावधी जो आहे साधनेचा तो कमी होतो. तुमचे हार्डर जे आहे ते निघून जातात, ब्लॉकेजेस जे आहेत ते निघून जातात. कुंडली जागरण हे गुरुच्या साह्याने केली जाते की आपणही करू शकतो? नाही, तुम्हाला ही खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कुंडलिनी जागरण कधीही एकट्यात करू नये. कारण सोशल मीडियावर भरपूर तुम्हाला अशा टिप्स अँड ट्रिक्स मिळतील की कुंडलिनी जागृत करण्यासाठीची ही साधना करा, हे जाप करा, ध्यान करा. पण हा प्रत्येक गुरुच्या सानिध्यात जर तुम्ही हे कराल तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्ग दाखवला जातो किंवा तुमची कपॅसिटी काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला गुरु सांगत असतात. ज्या ठिकाणी आपण कुंडली जागरण करण्यासाठी जातो, काही लोक तिथे गेल्यानंतर घाबरतात, मग त्यांची कुंडली ऍक्टिव्ह होते? सगळ्यात आधी तर त्या व्यक्तीला कुंडलिनी जागृत करणं पूर्ण विचारांती तो निर्णय घेतलेला असतो आणि ती तेवढी कॅपेबल असते म्हणून तिथपर्यंत पोहोचत असते. आता व्यक्ती आहे ह्या घाबरत असतात, पण गुरुवर तेवढा विश्वास असतो आणि भीती जर वाटली तर ते गुरूंना कळतं की हा व्यक्ती घाबरलेला आहे. त्याच्यासाठीच गुरु लागत असतात आणि त्या व्यक्तीला स्थिर करूनच मग त्याची कुंडलिनी शक्ती जागृत केली जाते. असा व्यक्ती आला आणि लगेच त्याला टच केलं आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाली असं नाही. त्याला आधी स्टेबल केलं जातं, बॉडी वाईज, तुमच्या 7 चक्रा वाईज, माइंडसेट वाईज
ह्या सगळ्या गोष्टी जर स्थिर वाटल्या तर मग ती लास्ट मुवमेंटची जी गोष्ट आहे कुंडलिनी जागृत करायला मोजून 5 मिनिटं पण लागत नाही, पण त्याला ते 7 ते 8 तास त्यावेळेस द्यावे लागतात त्या व्यक्तीला सेटल करायला. तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. पण एकट्यात जे लोक करतात त्यांनी नक्कीच घाबरावं, कारण ती गोष्ट एकट्यात करण्यासारखी नाही. गुरुच्या सानिध्यातच ती गोष्ट करावी. महिला पण कुंडलिनी जागृत करतात आणि पुरुषही करतात, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? नाही, मनुष्य प्राणी एक आहे, इथे महिला आणि पुरुष असं वेगळं काही नाहीये. पण समजा तुमचे चक्र जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी. कारण मूलाधार चक्र जर आपण पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं जर ते मूलाधार चक्र छान ऍक्टिव्ह असेल, व्यवस्थित त्याच्यात ब्लॉकेजेस नसतील, तर तो व्यक्ती पैसा खूप छान अट्रॅक्ट करतो, जॉब किंवा बिझनेस त्याचा खूप छान पद्धतीने चालत असतो. पण ते स्त्रीला तेवढं मूलाधार चक्राची तेवढी काही गरज, पैसा कमवत नाहीये का आजची स्त्री, कमवतीये, पण तरी सुद्धा जी पूर्णपणे जबाबदारी जी पुरुषावर असते ती तेवढी तिच्यावर असते का? नाही. मग ती किती टक्के ऍक्टिव्ह असली काय नसली काय, पण तिचं महत्वाचं आहे स्त्रीचं स्वादिष्टान चक्र. कारण तिला पिरियड्स आहेत, तिला मुलं जन्माला घालायची आहे, पुढची पिढी घडवायची आहे, तर ते चक्र जे आहे ते व्यवस्थित ऍक्टिव्ह पाहिजे, ब्लॉकेजेस नाही पाहिजे. पण तेच जर आपण पुरुषामध्ये जर बघितलं तर पुरुषाला काय मुलं जन्माला घालायची असतात का? तर हे व्यक्ती परत्वे म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यात जर आपण बघितलं तर प्रत्येक चक्राचं काम हे कमी अधिक प्रमाणात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अँगलने ते बघितलं जातं. दोघांची साधनं सेम असते की वेगळं? साधनं सेम असते, स्त्रीला वेगळी पुरुषाला वेगळी असं काही नसतं. पण ते चक्र जे ज्याच्या कामासाठी, म्हणजे आता पुरुषाला मूलाधार चक्र छान ऍक्टिव्ह पाहिजे, सगळेच पाहिजेत, तो काही विषय नाही, पण तरी सुद्धा कमी अधिक प्रमाण थोडंफार असतं, तर ते त्या साधनेत होतं. ते असं कोणतं चक्र आहे की ते सगळ्यांना ऍक्टिव्ह असायलाच हवं सगळ्यांचं? सगळेच चक्र छानच ऍक्टिव्ह असले पाहिजे, पण सगळ्यात महत्वाचं आज्ञाचक्र आहे, जे मला वाटतं की अध्यात्मासाठी ज्याचा आपण उपयोग करतो. काही लोकांना स्वप्न पडतात आणि कुंडलिनी जागरण होण्यानंतरचे स्वप्न पडणे, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? याच्यात काय असतं, कुंडलिनी शक्ती ज्यावेळेस तुमची जागृत होते तर तुमचं आज्ञाचक्र खूप छान ऍक्टिव्ह होतं, आणि ज्यावेळेस आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होतं तर तुमच्याकडे 5 दृष्टी असतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या 5 दृष्टी असतात. तर त्यातले स्वप्न दृष्टी तुमची जागृत झाली तर ज्या काही घटना घडणाऱ्या असतात त्या तुम्हाला स्वप्न दृष्टांत देऊन जातात. एखादी घटना घडणार आहे जी चांगली असेल किंवा वाईट असेल, फॉर एक्झाम्पल कोणाचा मृत्यू होणारा असेल तर तो तुम्हाला स्वप्नात येऊन ते संकेत देऊन जातो आणि 2-4 दिवसात ती घटना घडते. एखाद्याचं लग्न असेल, एखाद्याचा जॉब असेल, तर तो तुम्हाला दिसतोय की हे 2 दिवसानंतर ह्या कंपनीमध्ये माझा इंटरव्ह्यू झालेला आहे, मी जॉबला लागलेलो आहे, हे संकेत तुम्हाला आधीच दिसायला लागतात. तर असं असतं की कुंडलिनी ऍक्टिव्ह झाल्यानंतर बदल होतो त्यांच्यामध्ये, एकटे राहायला लागतात, एकटेपणा त्यांना जाणवतो. हे कशामुळे जाणवतं? तसं नसतं. याच्यामध्ये काय होतं, कुंडलिनी जागरणमध्ये तुमची स्वतःची ओळख स्वतःशी होते. ओके. बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण तुमच्याकडे आपण स्वतःला एक समजतोय, ही शरीर माझ्याकडे आहे किंवा मी स्वतः आहे, तर मी काय म्हणेल, ही मी आहे, पण माझ्याकडे पण 2 लोक आहेत, 2 व्यक्ती आहेत, एक स्थूल शरीर आणि एक सूक्ष्म शरीर. तर आपण कुंडलिनी जागरणमध्ये सूक्ष्म शरीराला छान संगोपन दिलेलं असतं. आता रोजच्या जीवनामध्ये माझं हे शरीर आहे, याला आंघोळ लागते, याला खायला प्यायला लागतं, याला चांगले कपडे घालायला लागतात, चांगल्या लोकांचं सराउंडिंग लागतं, बोलायला, जगायला, समाजात वावरायला. ह्या गरजा कोणाच्या झाल्या? स्थूल शरीराच्या. पण सूक्ष्म शरीराच्या गरजा ह्या आपण कधी विचार केला का? तर आपण जे काही काम केलं कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं, ते सूक्ष्म शरीरासाठी केलं. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला स्थूल शरीराची सूक्ष्म शरीराची एका वेळेस जागृती येते, त्यावेळेस काय होतं की तो व्यक्ती शरीराचा जास्त उपयोग करत नाही, किंवा ऑब्झर्वेशन पॉवर जी आहे, कोणी बोलतंय ना तर तो छान ते ज्ञान घेत असेल, ऐकेल, किंवा एकटेपणामध्ये पण तो जो राहतो त्याला तो एकटं वाटत नाही, कारण तो अंतर्ज्ञान त्याचं इतकं वाढलेलं असतं की स्वतः तो ज्ञान ग्रहण करतो, स्वतःचा अभ्यास करायला लागतो, आपल्या चक्रांवर काम करतो, आणि जे काही त्याला मिळतंय साधनेतनं त्याचा तो आनंद घेत असतो. हा कधीच एकटेपणा नसतो. तुम्ही तर पाहिलं की जे लोकांना थोडंसं काही झालं, साक्षात्कार किंवा साधनेतून ऍक्टिव्ह झाले, तर थोडेसे एकटे राहायला लागतात. नाही, व्यक्ती परत ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. आता तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, आणि त्या व्यक्तीचा जो एकटा राहतोय त्याचा जन्म कशासाठी झालेला आहे. आता कुंडलिनी जागृत करणारी मी एकटीच आहे का जगात? असं नाहीये, खूप लोक आहेत.
सगळेच लोक हे ठरवतात का की मला कुंडलिनी शक्ती दुसऱ्यांची जागृत करून द्यायची? नाही. अजिबात नाही. काहींची जागृत झालेली आहे, पण ते कोणाचा विचार करतात? स्वचा विचार करतात. बरोबर. स्वतःचा विचार करतात की मला परत जन्माला नाही यायचंय, त्याच्यासाठी मला काय करायचं आहे? कुठल्याही कर्मबंधनात अडकायचं नाही. कर्मबंधनात म्हणजे अडकणं काय? फॉर एक्झाम्पल, मी इथे आलेली आहे, शूट करते. मी तुम्हाला तुमचा वेळ दिला, तुम्ही तुमच्या चॅनलवर माझा पॉडकास्ट टाकणार आहे. याच्यात काय झालं? आपलं कर्मबंधन आलं. परत पुढच्या वेळेस तुम्ही मला विचारलं किंवा मी तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला ते शूट करणं भाग आहे की आपल्याला यांनी वेळ दिलेला होता. म्हणजे आपण काय केलं? एकमेकांच्या कर्मबंधनात अडकलो. ज्या पण व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यामध्ये भेटत असतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये अडकत असतो. जी लोक एकटी राहतात किंवा स्वतःच्या आत्म्याचा प्रवास त्यांना मोक्षाकडे करायचा असतो, तीच लोक हा पर्याय निवडतात की आम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये. मग ते कुठे जातात? वनात जातात किंवा हिमालयात जातात, पर्वतावर जातात, तिथे साधना करतात आणि त्यांचं आयुष्य ते काढतात आणि संपवत असतात. कारण त्यांना पुढचा जन्म नको असतं. ह्या पण गोष्टी असतात. पण त्याचा जन्मच त्याच्यासाठी झालेला असतो की याचा आता एकट्याचा प्रवास आहे, ते त्या पद्धतीने निवडत असतात. आता माझा समजा कुंडलिनी शक्ती जागृत आहे किंवा मी दुसऱ्यांची करून देते, पण माझा जन्म याच्यासाठी झालेला की मला हजारो लाखो लोक जे आहेत ते तयार करायचे आहेत ह्या पद्धतीने. मी ते जोपर्यंत करणार नाही, समजा मला हे आला, स्वार्थ आला किंवा स्व जागृत झाला की मला हे नाही करायचं, मी काही शक्ती दुसऱ्यांना देऊ, परत माझा जन्म होणार आहे आणि ते काम मला पूर्ण करावं लागणार आहे. तुम्हाला जो टास्क मिळतो पृथ्वीवर येण्यासाठी, तो तुम्हाला ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात तो तुम्हाला कम्प्लीट करावाच लागतो. मग जर तुम्हाला कळतंय की तुमचा जन्म कशासाठी झालेला आहे, तो त्या पद्धतीने तो व्यक्ती जगत असतो. असं कधीच नसतं की कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि तो एकटा राहिला. शरीरामध्ये उष्णता वगैरे जास्त जाणवणे किंवा काही बदल जाणवणे म्हणजे कुंडलिनी ऍक्टिव्ह होणे. कुंडलिनी शक्ती ज्यावेळेस तुमची ऍक्टिव्ह होत असते, त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा जी आहे, जी सुप्त स्वरूपात असते, ती तुमची अग्नी जसं पेटतो हळूहळू हळूहळू, तर मग तुमच्या शरीरामध्ये काय होतं? निगेटिव्हिटी बाहेर पडायला लागते. आता बर्फ आहे, जर तो आपण वितळवतो तर त्याचं काय होतं? पाणी होतं. पण मग तेच पाणी आपण कंटिन्यू तसंच जर आपण त्या अग्नीवर ठेवलं तर त्याचं काय होते? वाफ होते, बाहेर पडतात. सेम कुंडलिनी शक्तीच आहे. ती शक्ती आपण जागृत केली, पेटवली की आधी तर काय होणार? तुम्हाला खूप गरम होणार, हीट वाढणार, मग तुम्हाला घाम यायला लागणार, अस्वस्थ व्हायला लागणार, मग तोंडातनं पण वाफा येतील, डोळ्यातनं पण येतील, कानातनं पण येतील, अशा गरम गरम वाफा येतील आणि एक विशिष्ट वेळेनंतर तुम्हाला खूप गार वाटायला लागतं. मग ही निगेटिव्हिटी जी आहे जलतत्वाने ती बाहेर पडत असते. मी काही व्हिडिओज पाहिले होते ह्याची शक्तिपाताची वगैरे, तर काही लोक त्याच्यामध्ये ओरडतात रडतात वगैरे, हे कशामुळे होतं? काय असतं की शक्ती ज्यावेळेस आज्ञापर्यंत येत असते, तर विशिष्ट पद्धतीची ऊर्जा जी आहे, जी कधीच अनुभवलेली नसते. डोळे बंद असतात आणि लख्ख प्रकाश. फॉर एक्झाम्पल, सूर्य जो आहे तो तुमच्या जर इथे येऊन बसला आणि तो प्रकाश तुम्ही तसा कधीच बघितला नसतो इतक्या जवळून, किंवा तिची हीट आहे आणि तो आत्मानंद जो आहे, ती अनुभूती आहे, ती आतमधून मूलाधारपासून तुमच्या सहस्रारपर्यंत जी येते आणि तुमचे डोळे बंद आहेत आणि तुम्हाला अख्खं विश्व तिथं दिसतंय, तर ती व्यक्ती काय ते रिॲक्ट व्हायची पद्धत असते. कोणी कोणी शांततेत मागे असे झोपले, म्हणजे लेटले जातात किंवा बॅक साईडला किंवा एका बाजूला असे पडून बराच वेळ ते असे आकाशाच्या दिशेने हात आणि चेहरा करून बराच वेळ पडलेले असतात. त्यांचे ते चक्र फिरायला लागतात. हे कुंडलिनी ऍक्टिव्ह झाल्यावर चक्र कसे असतात की क्लॉकवाईज ते फिरायला लागतात, कारण त्यांना ती शक्ती जागृत कधी केलेली नसते. पहिल्यांदा जे होतं ना, त्याच्यामुळे ती गोष्ट होते. पण तो आनंद असतो, ते कुठलंही चुकीचं नसतं. आता कालच्याच आमच्या सेशनमध्ये कितीतरी लोक अगदी वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन मध्ये जाऊन आले. त्यांचे देव तिथे भेटतात ना, ते बोलतात तिथं, ते इथे ध्यानस्थ अवस्थेत ते बोलत होते. काहींना इतका आनंद झाला होता, तर लिटरली एक दादा तर आमचे 1.25 तास रडत होते. लिटरली, तुम्हाला आम्ही व्हिडिओ पण दाखवू शकतो, मी तुम्हाला पाठवते तो. लिटरली 1.25 तास ते रडत होते आणि त्यांचे गुरु त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांच्याच मिसेस खूप हसत होत्या. त्यांना तो आनंद झाला. हा व्यक्तिपरत्वे, ती शक्ती जागृत झाल्यावर रिॲक्ट व्हायची बॉडीची आणि कर्मांची, सूक्ष्म शरीराची पद्धत वेगळी वेगळी आहे. कुंडली जागृत होत असताना काय चढ उतार वगैरे जाणवतो? चढ उतार नसत, होतं तर चढच होतं. खूप छान पद्धतीने त्या एनर्जीज आपण अलाइन करून देत असतो. हे गुरुच्या सानिध्यात होतं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी विशिष्ट आणि चांगल्या पद्धतीने होत असतात. असं रोज डेली किती वेळ साधना करावी किंवा कमीत कमी 25 मिनिटं, जास्तीत जास्त 1.25 तास म्हणू आपण.
कालचेच आमचे एक दादा आहेत, सर्टिफिकेट्स आणि हे सगळं आपण त्यांचा सत्कार करतो सगळ्या गोष्टी झाल्यावर. आणि एकच मिनिटापूर्वी ते बोलले की मला आज असं हवंय की ताईंकडनं माझा सत्कार पहिलं व्हावा, आणि त्यांचंच नाव आलं की तुम्ही जे बोलायला लागतात त्या गोष्टी खऱ्या होतात. ते म्हणे ताई इतकं कसं, म्हणजे इमिजिएट म्हणे आजच्या मी हे वाक्य बोललो आणि क्षणात ही गोष्ट कम्प्लीट झाली, पूर्ण झाली माझी इच्छा. आता आपण 7 चक्र आपल्या बॉडीमध्ये असतात, तर चक्र जर संतुलित नसतील किंवा बॅलन्स नसतील तर कुंडलिनी ऍक्टिव्ह होते का? नाही होत, त्यासाठी होऊच काय शकत नाही. मग आपण तेच 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या सत्रामध्ये आधी आपण ते चक्र बॅलन्स करतो. निगेटिव्ह असतील तर ते न्यूट्रल करतो, मग पॉझिटिव्ह करतो आणि मगच कुंडलिनी शक्ती आपण त्यांची ऍक्टिव्ह करून देतो. असं डायरेक्ट कोणी आलं आणि कुंडलिनी शक्ती जागृत करायची आम्ही करत नाही. आधी तो व्यक्ती बघतो, त्याचा ओरा बघतो, त्याचं सूक्ष्म शरीर बघतो, तो त्याची कॅपॅसिटी आहे का ती गोष्ट करायची, हे सगळं ठरवलं जातं आणि मगच त्या व्यक्तीला शक्तिपात दिला जातो. आता हे जे काही तुम्ही 3 दिवस सेशन घ्या त्याचे काय चार्जेस? चार्जेस वेगळ्या वेगळ्या सिटीज वाईज हे बदलत असतात, कारण प्रत्येक ठिकाणचं आता ग्रामीण भागात जर गेलो तर आपल्याला खूप कमी खर्चामध्ये त्या गोष्टी होत असतात. जसं आपण मेट्रो सिटीमध्ये गेलो तर ते खर्च जसे वाढत असतात त्याच्याप्रमाणे ती फीस ठरत असते. किंवा आता कुंडलिनी शक्तीच्या अभ्यासाला तुम्हाला बसायचं आहे तर 2 तास आधी तुम्हाला काही खायचं नाहीये, हा त्याचा नियम असतो. पण जर नॉनव्हेज खाल्लं तर ते 72 आवर्स तुमच्या पोटात असतं, त्याला पचायला तितका वेळ लागतो. आणि कुंडलिनी शक्ती ज्यावेळेस जागृत होते तर ती इथपर्यंत यायला तिला अडथळे नको आहेत. मूलाधार चक्राजवळ, स्वादिष्टान चक्राजवळ तुम्ही खूप मोठं अन्न ठेवलेलं आहे, तर ती ऊर्जा जागृत जरी झाली तर ते पचवण्यातच ती पचवून टाकते आणि परत खाली जाऊन बसते. म्हणून पोट रिकामं पाहिजे की ती विशिष्ट पद्धतीने वरती आली पाहिजे. कुंडलिनी जागरण झाल्यानंतर ना जे काही नातेसंबंध किंवा लोकांचे रिलेशनशिप असतात त्याच्यावरती काय परिणाम होतो? खूप चांगला परिणाम होतो. तुमच्या जीवनातल्या ज्या काही घटना असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल पैसा असू देत, तुमची हेल्थ असू दे, तुमचे रिलेशन असू दे, तुमचं कम्युनिकेशन स्किल असू दे, तुमची दृष्टी असू दे, तुमची सतसत विवेक बुद्धी असू देत, ह्या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्ह तुम्हाला सगळे परिणाम बघायला मिळतात. निगेटिव्ह कधीच होत नाही. पार्टनर निगेटिव्ह असेल आणि आपल्या ओऱ्याने तो पण पॉझिटिव्ह व्हायला लागतो. तुमच्याकडे शक्तीच अशी निर्माण झालेली आहे की ती व्यक्ती तुमच्याशी चांगलंच वागायला लागते. काही लोक असे असतात त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो. असतात ना, व्यक्ती आहे तितक्या तुम्हाला प्रकृती बघायला येत असतात की हे कसं असं शक्य आहे. आता कॉल येतात बरेच वेळेस की मॅडम आम्ही तुमची ऍड बघितलेली आहे. म्हटलं हो, मग नाही छान वाटलं बघून, पण असं कसं शक्य आहे की तुम्ही 3 दिवसात कुंडलिनी शक्ती जागृत करता? करते. जसं आत्ताच सांगितलं की प्रत्येक कुंडलिनी जागृत करण्याच्या ज्या पद्धती आहेत, तुम्ही जर योगामार्फत जाल तर त्याला तितकी वर्ष लागणार, तुम्ही ध्यानधारणेमार्फत जाल तर तुम्हाला 25 वर्ष लागणार आहे. मी हे ठामपणे सांगते की मी हे कॉम्बिनेशन केलेलं आहे, मी हे 3 दिवसात तुम्हाला करून देऊ शकते. आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्म आहे. आता एखाद्याला हे कॉम्बिनेशनची पद्धत नाही सूट होत किंवा रिलेट होत, तो काय म्हणतो की नाही माझा विश्वास माझ्या जाप ध्यान धारणेवरच आहे. तो तिथे बसणार, आसन घेणार, जाप ध्यान धारणा करणार. मग त्याचे जर कर्म चांगले असतील तर ते 11 वर्षात पण होईल, 5 वर्षात पण होईल. किंवा पास्ट लाईफमध्ये तुम्ही काय अध्यात्म केलेलं आहे त्याचं बॅगेज तुम्ही कसं आणलेलं आहे ते टास्क कम्प्लीट करायला. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं 75% काम पास्ट लाईफमध्येच झालेलं आहे आणि आता त्याला फक्त 25% काम करायचं आहे, तर ते 25% काम म्हणजे त्याचं 1 वर्ष पण असू शकतं. बरोबर. तर त्याच्या 1 वर्षात पण ते जाप ध्यान धारणेने कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. कोणाचं कर्म असं आहे की नुसतं स्टार्ट केलं होतं पास्ट लाईफमध्ये अध्यात्म आणि त्याचं आयुष्य संपलं, मग त्याला काम किती करायचंय? 80 ते 90% करायचं आहे, मग त्याला तितका वेळ लागणार आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार अध्यात्माच्या ती कुंडलिनी शक्ती जागृत कधी होणार, कशी होणार, ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठली पद्धत त्याला लागू होणार हे ठरलेलं असतं. कुठल्या गुरूंकडनं होणार हे पण ठरलेलं असतं. कुंडलिनी जागरण झाल्यानंतर काय आर्थिक बदल तुम्ही प्रगती करतात अध्यात्मामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखता, स्ववर जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस असतात ते स्वच्छ करतात. म्हणजे मग तुम्ही एक चुंबक तयार होतात पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच आहे. तर ज्या काही गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये हव्या आहेत भौतिक जगामध्ये, फॉर एक्झाम्पल तुमचं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, बिझनेस आहे, नोकरी आहे आणि लागणारा जो काही पैसा आहे जो तुमच्या कॅपॅसिटीचा आहे किंवा तुमच्या योग्यतेचा आहे तो तुम्हाला एफर्टलेस मिळायला सुरुवात होते. काही लोक असतात ना की त्यांना ह्या गोष्टींवरती विश्वास नसतो, त्यांना ते ट्राय करून बघायचं असतं, त्यांची कुंडलिनी ऍक्टिव्ह होते का? होते ना.
पण त्या ते 2 दिवसामध्ये आपण त्यांचा माइंडसेट आणि त्यांना त्या पद्धतीने तयार करत असतो. आणि असं करू नये, एखाद 2 व्यक्ती अशीही असतात, की हे सगळ्या गोष्टी आपण करतो आणि त्यांचं नाही होऊ शकत. एखाद दुसरी व्यक्ती तशी असते, तर त्यांची ती वेळ आलेली नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला समर्पित भावनेने करायचं असतं. 100% विश्वास ठेवून करायचं असतं, तर ह्या गोष्टी होत असतात. अध्यात्म हा एनर्जी लेव्हलचा कार्यक्रम आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करणं म्हणजे एका शक्तीला तुम्ही जागृत करताय, जी अदृश्य स्वरूपाची आहे, जी फील करतात. फॉर एक्झाम्पल हवा आहे, तुम्हाला दिसते का? नाही. पण ती आहे हे आहे. तुमची मान्यता आहे. हो. आपले प्राण आहे. हम्म. कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. पण आहे हे मान्य आहे. शरीर आपलं चालतंय. हम्म. आपण म्हणतो 72,000 आपल्याकडे किती आहे? नाड्या आहेत. बरोबर. माहिती का कुठे कुठे कोणती आहे? जे वरती दिसतात आपल्याला तेवढंच हे दिसतं. तेवढंच माहिती. स्किनचे लेअर आहेत. हम्म. आपल्याला वरची माहिती आहे. आता आपण फाडून बघितलंय का? नाही. मान्य करतो ना? आहे. जसं सांगितलं स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे. हम्म. पण मग ती मान्य करतो ना आपण आहे. हो, आहे. सेम हीच शक्तीचं पण असंच आहे. ती मान्य केल्याशिवाय तुम्हाला 100% तिकडून पण रिस्पॉन्स नाही येत, कारण ती पण एक विशिष्ट प्रकारची एनर्जी आहे. हम्म. आणि त्या एनर्जीला कनेक्ट करायला तुम्हाला समर्पित भावना, डेडिकेशनने, की हे आहे आणि हे माझं आहे, मी जागृत करते, तर तुम्हाला तो अनुभव येत असतो. काही लोक कंटिन्यू टिळा लावत असतात, हम्म. तसं मी लावतो. हो. तर त्याचा आणि कुंडलिनीचा काय संबंध असतो का? कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर ह्या पॉइंटला ज्यावेळेस येते, तर इथे एक विशिष्ट प्रकारची एनर्जी तुम्हाला फील होते, की जी बघायची जी दृष्टी म्हणतो आपण, दृष्टी तुमची स्वच्छता येते. थर्ड आय जो पॉइंट आहे, याला म्हणतात थर्ड आयचा पॉइंट, म्हणजे तो तुमचा ऍक्टिव्ह झालेला आहे थोडक्यात. आणि त्याला एक सुरक्षा कवच लागत असतं. जसं मी पण लावलेलं आहे गंध. तर काय असतं की त्याला एक प्रोटेक्शन असतं. आता जो काही कुंकुमी लावलेलं आहे ते अभिमंत्रित आहे, माझ्या गुरूंकडनं मला मिळालेलं आहे, किंवा मी स्वतः ते चार्ज करते, की कुणीही माझ्या आज्ञाचक्राला हावी नाही करत. जे लोक गंध लावतात किंवा जे लोक गंध लावत नाहीत, तर कुठलंही ब्लॅक मॅजिक ज्यांच्यावर होतं ते आज्ञाचक्रावरनं होत असतं. त्यांचं बुद्धिबंधन जे होतं ते आज्ञाचक्रावर नव्हतं. ज्यावेळेस आपण अभिमंत्रित कुंकू किंवा गंध लावत असतो, तर कुठल्याही प्रकारची नजर होत नाही, बाधा होत नाही, ब्लॅक मॅजिक आपल्याकडे होत नाही, किंवा कुणीही पाठवलेली एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही. काही जण नॉर्मल कुंकू वगैरे लावतात, मग ते तसं काही नसतं. पण एक ज्यांना ही पद्धत माहिती आहे, हे याच्यासाठी आहे, कुठल्याही गोष्टीला आपण अफर्मेशन देऊन किंवा तिचा यूज काय आहे हे आपल्याला माहिती असल्यावर जे वापरतो, तो एक कॉन्फिडन्स लेवल वेगळा असतो, कारण ते समर्पित भावनेने असतं. कुंडलिनी ऍक्टिव्ह झाल्यानंतर जे सामान्य व्यक्ती असतो किंवा जी कोणी व्यक्ती आहे, सामान्य जीवन जगू शकते की ते वेगळ्या पद्धतीने? नाही, सामान्य जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगू शकते. उलट जे कुंडलिनी शक्ती जागृत होण्याआधीचे जे काही ब्लॉकेजेस असतात, ते पूर्णपणे त्याच्यातनं निघून जातात आणि तुम्ही खूप सहज आणि सुरळीत आयुष्य जगायला लागतात. तर कुंडलिनी जागरण किंवा कुंडलिनी शक्ती जी आहे त्याचे स्वरूप काय? कुंडलिनी शक्तीचं स्वरूप आपण असं म्हणूयात, आपल्या मूलाधार चक्राजवळ एक विशिष्ट पद्धतीचं लिक्विड आहे. फॉर एक्झाम्पल पारा, किंवा आपण हवा दिली, किंवा एखादं बीपी चेक करायचं जर मशीन असेल, त्याला आपण पंप करतो, की ते काय करतो, ते वरती जातं. तर सेम तसंच असतं. मग याला एक ऊर्जा, विशिष्ट प्रकारची ऊर्जा दिली आपण, की ते काय करणार, लिक्विड वरपर्यंत इथे जाणार. पण त्याला आपण कंटिन्यू आपण पंप करत राहू, तर ते लिक्विड काय करणार, तो पारा काय असणार, स्टेबल राहणार. सेम तसंच आहे. पण हे आहे 3.5 विटळण्यांमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा सर्प, जो 3 फणींचा आहे. तर 3 फणी का, तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी. आणि कुंडलिनी जागृत झाल्यावर तुमच्या सहस्त्रारावर 3 फण असलेला जो अदृश्य स्वरूपातला साप म्हणून, नाग म्हणून, तो तुमचा जागृत होतो, जे तुम्हाला प्रोटेक्शन देतं. हे प्रत्येक व्यक्तीला असतं. पण हे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना जे आहे, त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी काही वेगळी साधनं असतील? हेच कुंडलिनी शक्ती जागृत करणं. हा, श्वासाचे प्रकार आणि याचं सगळं कॉम्बिनेशन आपण ते करून घेतो. काही लोक कंटिन्यू मेडिटेशन करत असतात, त्यांची कुंडलिनी जागरण व्हायला किती वेळ? मी पहिल्याच याच्यात तुम्हाला सांगितलं की वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. नुसतंच मेडिटेशन केल्याने त्याला खूप दिवस लागतात. नुसतंच ध्यान केल्याने किंवा मंत्रजाप केल्याने खूप दिवस लागतात. नुसतंच योगा केल्याने, याचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही करतात आणि त्या व्यक्तीच्या कर्मांवर ती गोष्ट ठरलेली असते, की एका गोष्टीने याला कुंडलिनी शक्ती जागृत करून द्यायची आहे, की कॉम्बिनेशनच्या ह्याच्यात करून द्यायची आहे, की किती वर्षांचा, किती दिवसांचा कालावधी याच्यासाठी लागणार आहे. तो व्यक्ती परत्वे वेगळा वेगळा असतो. काही लोक मंत्र जाप करत असतात, म्हणजे कंटिन्यू
बघेल तेव्हा ते माळ घेऊन मंत्र हम्म. जप करतात, काउंटर घेऊन मंत्र जप, म्हणजे लाखो संख्येने मंत्र जप करतात. त्यांची कुंडली ऍक्टिव्ह होते का मग? कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी ची पद्धत आहे मंत्रजापाची, नाही असं काही नाही. पण मंत्रजापाने काय होत असतं की तुमच्या बॅक लाईफमध्ये, हम्म. पास्ट लाईफमध्ये तुम्ही जे काही चुकीचे कर्म केलेले असतात, हम्म. अध्यात्माने ते काय होतात, संपतात. म्हणजे तुमच्याकडे 2 बॅग असतात कर्मांच्या, ओके. एक चांगली असते आणि एक वाईट. वाईट असते. तर चांगली बॅग तर ठीक आहे, आपल्याला चांगलाच यूज होणार आहे. पण कुठलेही, आपण आता तुमच्याकडनं मी जर उसने पैसे घेतले तर मला ते काय करायचे आहेत, परत द्यायचे आहेत. पण मी हे जर 10 लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत, मला 10 लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने पैसे द्यायचे आहेत, पण ते मला द्यायचे काय आहेत, पैसेच. आता हे मी देणार कधी, ज्या दिवशी माझ्याकडे येतील. मग मी माझ्याकडे आज 1000 रुपये आले की तुमचे 1000 रुपये मी देणार, दुसऱ्या वेळेस आले की मी दुसऱ्याचे देणार, तिसऱ्या वेळेस आले की मी तिसऱ्याचे देणार. आधी काय करणार, हे सिक्वेन्स वाईज या सगळ्या गोष्टी होत असतात. पहिले मी तुमचे घेतले, तुमचे देणार, दुसऱ्याचे घेतले मी दुसऱ्याचेच देणार, किंवा ती लिंक असते. मग जोपर्यंत 10व्या व्यक्तीचे मी पैसे देत नाही तोपर्यंत माझ्याकडे सेव्हिंग होईल का? नाही. सेम कर्मांचं आहे. तुम्ही निगेटिव्ह कर्म 10 केलेले आहेत आणि त्याला समजा 1,00,000 मंत्र जप त्याला लागणार आहे. पहिले 10,000 पहिलं जे काही चुकीचं कर्म होतं ते माझं संपलं. परत 10,000 मंत्र जप केला, दुसरं चुकीचं कर्म होतं त्याच्यात ते संपले. तिसरं केला, परत तिसरं कर्म, असं संपलं. मग आता बऱ्याच लोकांचं की आमचं 1,25,000 मंत्र जप झालेला आहे तरी सुद्धा आमची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली किंवा आम्हाला काही दिसत नाही. पण हे तुमचं यूज कशासाठी झालेलं आहे, तुमचेच कर्म नील करण्यासाठी. आता ज्या दिवशी माझं 10 लोकांचे कर्ज देऊन संपेल, मग 11व्या वेळेस ज्यावेळेस माझ्याकडे पैसे येतील, मग मी काय म्हणेल, हे मी सेव्ह करणार आहे. मग दुसऱ्या वेळेस आलं की ते मी सेव्ह करणार आहे. मग वापरणार कधी, ज्यावेळेस गरज पडेल. मग सेम अध्यात्म पण असंच आहे. ते देऊन झालं की जे जे तुमचं साठतंय, मग ते आता एखादी वस्तू घ्यायची, आपल्याला BMW घ्यायची आहे, तिची किंमत किती आहे, 1-1.5 CR. मग ते CR जोपर्यंत माझ्याकडे सेव्ह होत नाही तोपर्यंत मी तिथे जाणार आहे का? नाही जाऊ शकत. सेम तसंच असतं. ज्या दिवशी तो CR माझा कम्प्लीट होईल 1.5, त्या दिवशी मी ते घेणार आणि त्या शॉपला जाणार, त्या शोरूमला जाणार आणि ती गाडी मी बुक करणार. म्हणजे मग काय झालं, मी त्या गोष्टीचा यूज केला. सेम अध्यात्मामध्ये तेवढंच तुमचं स्टोरेज झाल्यावरच ते तुमचं दार उघडं होतं दृष्टीचं किंवा आज्ञाचक्राचं तुम्हाला दिसायला लागतं. हे इतक्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. फक्त मंत्रजपाने होते की नामस्मरण लोक करतात? म्हणजे नामस्मरण आणि मंत्रजप ह्या दोघांमध्ये नामस्मरण आणि मंत्रजप एकच असतं, पण मंत्र जो असतो तो गुरूंकडनं मिळतो. नामजप जो आहे तो आता रामनाम म्हणतो आपण, राम 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 राम, तो कॉमन आहे. किंवा हनुमानाचा घेतो, किंवा कोणी विठ्ठल विठ्ठल करतं, तर हे साधा आहे. पण ज्यावेळेस गुरूंकडनं तुम्हाला मंत्रजप मिळतो, तो असतो प्रॉपर मंत्र, प्रॉपर ती माळ. याच्यामध्ये पण माळांचे प्रकार असतात, की हनुमानाचा मंत्र असेल किंवा महादेवांचा मंत्र असेल तर तो तुम्हाला रुद्राक्षाच्या माळेवरच केला गेला पाहिजे. एखादा देवीचा मंत्र जर असेल तर ती तुम्हाला स्फटिकाच्या माळेवरच केला गेला पाहिजे. बागलामुखीची मंत्र साधना जर करत असाल तर ती पिवळी हळदीची माळ जी असते, हळकुंडापासून बनवलेली असते विशिष्ट पद्धतीने, त्याच्यावरच तुम्हाला केलं गेलं पाहिजे. विष्णूंचं नामस्मरण जर असेल तर तुळशीची माळ तुम्हाला वापरली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचे नियम असतात आणि हे गुरूंकडनं येतात. काउंटिंग तुमच्या अध्यात्मामध्येच होते त्याचं पण, कुठलीही गोष्ट. पण फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर घरामध्ये एखादी डिश बनवताय, तर तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये माझ्या 5 लोक आहेत आणि 5 लोकांना पुरेल एवढं मला बनवायचं आहे, किंवा कमीत कमी मी 5 डिश तरी तो पदार्थ बनवणार आहे. आणि तो देणार कोणाला आहे, त्या घरातले पर्टिक्युलर, ही माझ्या नवऱ्याला, ही माझ्या मुलाला, ही दुसऱ्या मुलाला, ही मला, हे ठरलेलं आहे की नाही. सेम ते पण तसंच असतं की आपण करतो कशासाठी आहे. तुम्ही नुसतं पदार्थ बनवले आणि झाकून ठेवले, ते काय होणार, त्याचा यूज नाही केलं तर. पण त्याला तुम्ही सांगताय ना, ऑलरेडी अफर्मेशन देताय. पाण्याची बाटली भरून आणली, तुमची वेगळी बॉटल, यांची वेगळी बॉटल, माझी वेगळी बॉटल, मी तुमच्या बॉटल मधलं पाणी पिईल का? आणि त्याला पण माहिती की हे बाबा मी या व्यक्तीसाठी आहे, तिथे ती एनर्जी मॅच होत असते. तसंच मंत्र जापाचं पण असतं, तुम्ही कशासाठी तो मंत्र जाप करत आहे हे खूप महत्वाचं आहे. तो संकल्प घेणं खूप महत्वाचं आहे. इथे कुठलीही गोष्ट रॅन्डम नाहीये, आणि जे तुम्ही रॅन्डम करतात ते तुमचं वाया जातं.
नामजाप वर्षानुवर्ष केलेला मंत्रजाप तुमचा वाया जातो जर तुम्ही संकल्प घेऊन किंवा पर्टिक्युलर त्याला अफर्मेशन देऊन कशासाठी हे संकल्प करतोय. घेणे म्हणजे काय? संकल्प म्हणजे पाणी घ्यायचं हातात म्हणजे विधी सांगते तुम्हाला. पाणी घेतात, हळदी कुंकू अक्षदा फूल एखादं कॉईन आणि एखाद्याचा हेल्थ इश्यू आहे तर उजव्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन की मी हा मंत्रजाप माझ्या तब्येतीसाठी बरे व्हावं म्हणून मी हे मंत्रजाप करते आणि तो माझ्यासाठीच वापरात यावा असं करून ते पाणी सोडतो आपण. तो मंत्रजाप सुरू करतो तर तो तुमच्या हेल्थच्या इम्प्रुव्हमेंटसाठी तो काम करत असतो. पण तुम्ही जर म्हणताय मी मंत्रजाप करते पण मला काही फरकच नाही, पण तुम्ही सांगितलंच नाही त्या मंत्राला किंवा तुमच्या इष्टांना की मी ह्या कारणासाठी हे करते म्हणून हे मला पाहिजे. आपण जॉब का करतो? कन्सेप्ट क्लिअर असते की मला घर संसार चालवायचा आहे, पैसे मिळावे, ते पैसे मला कशाला वापरायचे आहे. हा, मग हे पर्टिक्युलर आपलं फिक्स असतं, ते त्याच्यासाठीच यूज होतं ना. आपण वेगळ्या गोष्टीसाठी खर्च करतो का कधी? ज्या आपल्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण ती गोष्ट करत असतो. एखादा ड्रेस घेतला, कपडे घेतले, रोजचे वापरायचे तुमचे वेगळे असतात, त्याला अफर्मेशन वेगळी मिळाली की हे मला तू बाबा तू डेली यूज साठी आहे. पण एखाद्याच जर तुम्ही छान शेरवानी घेतली किंवा विशिष्ट पद्धतीचं सूट सलवार हे केलं तर ते तुम्ही ठराविक ओकेजनला ते घालतात म्हणजे त्याला ती अफर्मेशन दिलेली आहे. माठात पाणी भरतो तर हे पाणी पिण्यासाठीच आहे, पण स्वयंपाकासाठी जे पाणी आपण वेगळं भरतो त्यालाही माहिती की हे मला स्वयंपाकासाठी मला गॅसवर जायचंय, पण हे माठातलं पाणी हे डायरेक्ट ग्लासमधनं माझ्या पोटात जाणार आहे. हे प्रत्येक गोष्टीला हे माहिती आहे. देवांची पूजा करतो आपण तिथे विशिष्ट पद्धतीत विशिष्ट वेळेतच आपण दिवा लावतो. मग ह्या गोष्टी जर तुम्ही अफर्मेशन देतात आणि एकदा तो माइंडसेट तुमचा सेट झाला की तुम्हाला माहिती सकाळी उठल्यावर मला आधी चहाच लागतोय, त्या पोटाला पण माहिती. ह्या डायरेक्ट इनडायरेक्ट आपण त्या अफर्मेशन देतोय की ही गोष्ट याच्यासाठी. आणि जी गोष्ट तुम्ही सहज केली, उठले आणि बॅग घेतली आणि मला गावाला जायचंय, स्टँडवर गेले, कुठल्याही बसमध्ये बसले, तुम्ही जाल का? कुठेही जाल, कुठेही पोहोचाल, त्या ट्रिपचा तुमचा काही उपयोग आहे का? मला गोव्याला फिरायला जायचंय, मी त्या पद्धतीने माझी बॅग भरणार, त्या पद्धतीने मी गाडी निवडणार, त्या पद्धतीने मी हॉटेल बुक करणार, त्या पद्धतीने माझा तिथल्या जेवणाचं काय आहे, मी किती दिवसासाठी थांबणार आहे, त्या ऑलरेडी सगळ्या अफर्मेशन आपण त्या पुढच्या 5-7 दिवसांसाठी देतो तर ती गोष्ट कम्प्लीट होते. रॅन्डम उठलो गेलो सगळं होतं का? समजा गेलोच, ती ट्रिप सफल होते का? काय अडथळे येतात. हा, तर याच्यामध्ये पण असंच असतं, तुम्ही जोपर्यंत प्रॉपर अफर्मेशन देत नाही कशासाठी काय करतोय तोपर्यंत ते तुमच्या फलस्वरूपी येत नाही.